हॅलो, मी माझी सखी. चला तर मग मी आज काय केलेले आहे, आमच्या घरातल्यांच्या सगळ्यांच्या आवडीची अशी क्रंची भेंडी मसाला फ्राय केलेला आहे. खूप ही छान एकदम टेस्टी अशी मसाला भेंडी लागते. म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी मी शेअर करते. त्यासाठी मी भेंडी घेतलेली आहेत, उभी चिरून घेतलेली आहेत मधोमध. हे मी 2 चमचे बेसनचं पीठ भाजून घेतलेलं आहे. शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहेत. मी 2च पाकळ्या लसूणच्या घेतल्यात आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. कारण काय आहे, जे मी काळा मसाला यूज करणार आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं लसूण आलं हे मिक्स असतं, म्हणून मी आता ह्याच्यामध्ये थोडंच घेतलेलं आहे. त्यासाठी सुरुवातीला मी काय करणार आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, आलं, लसूण, त्याचसोबत मी थोडेसे कढीपत्ता पण ॲड करते. थोडीशी कोथिंबीर मी ॲड करते. त्यासोबत मी हळद टाकते थोडीशी. त्याच्यातच मी हा काळा मसाला आहे जो मी घरीच बनवते आणि मार्केटमध्ये पण सेल करते, तो ॲड करते. गरम मसाला, त्यासोबत मी धना जिरा पावडर टाकते. त्यासोबत मी थोडासा कलर पण यायला पाहिजे म्हणून बेडगी मसाला टाकते. आणि काय करणार आहे, हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेते. छान असं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता मी काय केलेलं आहे, गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी फक्त थोडंसंच तेल टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, जे मिक्सरला मी बारीक केलेलं सारण आहे ना, ते मी परतून घेणार आहे. छान असं हे मी तेलामध्ये जे मिक्सरला बारीक केलेलं सारण आहे ना, ते परतून घेते. परतून झाल्यानंतर काय करणार आहे, जे मी 2 चमचे बेसन भाजून घेतलेलं आहे ना, तो पण ह्याच्यामध्ये ॲड करते आणि ते पण मी आता छान असं परतून घेते ह्याच्यामध्ये. छान असं परतून झालं ना का मी चवीनुसार मीठ टाकते थोडं आणि ते पण छान असं मिक्स करून घेते. असं हे सुटसुटीत छान असं हे सुटसुटीत झालेलं आहे सारण. आता काय करते, मी एका प्लेटमध्ये काढून घेते. छान असं प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे सारण. आता थोडंसं ह्याला थंड होऊन देते आणि थंड झालं ना का जे आपण उभी चिरून घेतलेली भेंडी आहे ना, त्याच्यामध्ये हे मी स्टफिंग करून घेते. पूर्ण भेंडी मी सारणमध्ये स्टफिंग करून घेतलेले आहे. ज्या तव्यामध्ये मी सारण फ्राय केलेलं होतं त्याच तव्यामध्ये मी आता भेंडी पण फ्राय करून घेते. तेल टाकलेलं आहे. आता मी भेंडी पण त्याच्यामध्ये टाकून घेते. पूर्ण भेंडी मी तव्यामध्ये टाकलेली आहेत. आता मी काय करणार आहे, एक बाजूने पहिले पूर्ण फ्राय करून घेते आणि एक बाजूने फ्राय झाली ना का त्याच्यानंतरच मी त्याची दुसरी बाजू फ्राय करून घेणार आहे. आता मी काय करणार आहे, त्याच्यावरती झाकण ठेवते आणि थोडंसं वाफेवर त्यांना शिजवून घेते. झाकण काढून घेतलेलं आहे. छान आता आपली एक बाजूने भेंडी फ्राय झालेली आहेत. आता आपण काय करायचं, ह्याची दुसरी बाजू लगेच फ्राय करून घेऊया. अलगद अशी चिमट्यानेच भेंडी आपण उलट करून ठेवूया पुन्हा. छान अशी एक बाजूने फ्राय झालेली आहे. तसेच आता आपण पूर्ण भेंडी ही दुसऱ्या बाजूने पण फ्राय करून घेऊया आणि मग आपली 5 मिनिटात भेंडी खायला रेडी आहे. अशी दोन्ही बाजूने आपली भेंडी फ्राय करून झालेली आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. छान अशी आपली ही मसाला भेंडी फ्राय रेडी झालेली आहे आणि ती पण एकदम अशी क्रंची आणि टेस्टी झालेली आहे. नक्की एकदा करून बघा आणि चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.